ही आहे नारळातली मलई. आता मलई म्हणजे काय, तर शहाळं म्हणजे नारळाची कोवळी अवस्था. नारळ पूर्ण पिकण्याआधी त्यात भरपूर गोडसर आणि ताजं पाणी असतं. तसंच आतला गर खूप मऊ आणि मलईसारखा असतो, तो हा. आता हीच मलई थोडीशी जाडसर झाली आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग तयार होते जाडसर मलई. आता इथे मी 2 प्रकारच्या मलई घेतलेल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी शहाळ्याचं पाणी लोकप्रिय आहेच, पण आता इथे आपण शहाळ्याचा आईस्क्रीम बघूयात. आता ही अगदी पातळ अशी मऊसूत मलई बारीक कापून घेतो. ही मलई म्हणजेच टेंडर कोकोनट. आता ह्या टेंडर कोकोनटला नॅचरलीच एवढी रिच चव आहे, खूप मऊ आणि एकदमच रिच असा फ्लेवर आहे. नॅचरली ह्याचे खूप एन्हान्स होतात फ्लेवर, त्यामुळे आपण ह्याची आईस्क्रीम केली तर खूप कमाल भारी लागते. आता हे बारीक बारीक कापून घेतलेले मलईचे बारीक तुकडे थोडे बाजूला ठेवायचे आणि ही जाडसर जी मलई आहे ना, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्लेंड करून घ्यायची आहे. पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्या टेंडर कोकोनटची. आता ही जी पेस्ट आहे ना, ती ही अशा प्रकारे होते. नारळाचं पाणी जेव्हा खोबऱ्यामध्ये रूपांतरित होतं तेव्हा नारळातलं पाण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि त्याची मलईचं थोडं जाडसर मलई आणि मग खोबऱ्यात रूपांतर होतं. नैसर्गिकरित्याच कमाल भारी चव, रिचनेस आणि त्याचे फ्लेवर्स एवढे भारी असतात की ह्याचं आईस्क्रीम खूप कमाल भारी होतं. आता जे तयार खोबरं असतं ना, प्रॉपरली तयार खोबरं, ओलं नारळ, त्या ओल्या खोबऱ्याचं इथे काढून घेतलेलं दूध 1 कप घेतलं आहे आणि हे प्युअर आहे, कोल्ड प्रेसमध्ये घेतलेलं आहे काढून. त्याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा नाही आहे. त्यामध्ये मी घेतलं आहे साधं गाईचं दूध 1 कप आणि आता ह्या दुधामध्ये आपण मिल्क पावडरसुद्धा ॲड करणार आहोत. आता आपण जी पेस्ट करून घेतली त्यामध्ये 1 कप खोबऱ्याचं दूध काढून घेतलं आहे, 1 कप म्हशीचं किंवा गाईचं दूध तुम्ही घेऊ शकता, पण हे गरम नको आहे आपल्याला, नॉर्मल रूम टेम्परेचरवरती थंड झालेलं हवं. 1 कप यामध्ये मिल्क पावडर घेतली आहे आणि ह्यामध्ये शुगरचा वापर करणार नाही आहे. साखर जेवढी कमी खाऊ तेवढं उत्तम आहे. न खाल्लेली तर उत्तम आहेच, पण त्यातल्या त्यात त्याचा वापर कमी केला तर अजून चांगला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर मिल्कशेक आलं, सरबत आलं, त्यानंतर तुम्ही थंड पेय पिता, त्यामध्ये पण गोडवा आला, लस्सी, ताक, साखरेचा जिथे तिथे भरमसाठ वापर होतो. जिथे जिथे जो वापर साखरेचा कमी करता येईल तेवढा केला तर खरंच उत्तम आहे शरीरासाठी. म्हणून मी इथे हनी वापरलं आहे. प्युअर मधाचं मी इथे आईस्क्रीम बनवते. खाताना थोडा रिग्रेट कमी होईल, बाकी काही नाही. आणि इथे फ्रेश क्रीम वापरायची. बऱ्याच ठिकाणी आईस्क्रीम म्हटलं की व्हिपिंग क्रीम वापरली जाते, तर व्हिपिंग क्रीम हे आईस्क्रीम नाही आहे. फ्रेश क्रीम वापरा तुम्ही. फ्रेश क्रीममुळे रिचनेस चांगला येतो. व्हिपिंग क्रीमची क्रीम बनवली जाते केकसाठी, सो ती नका वापरू, त्याने आईस्क्रीमची टेस्ट नाही येत. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला साहित्य सांगते. ओलं नारळ शहाळं जे घेतलं आहे मलईदार, त्याची पातळ मलई बारीक कापून ठेवली आहे. जाडसर मलई घेतलेली आहे, ती मिक्सरमधून काढली आहे. आता ती किती घ्यायची, तर मी टोटल 6 शहाळ्यांचं खोबरं इथे वापरलं आहे. जेवढं निघेल तेवढं. त्यातलं मलईदार 2 नारळ निघाले होते, त्या 2 नारळाची मलई मी पातळवाली बाजूला ठेवली बारीक कापून आणि जाडसरची पेस्ट करून घेतली. तर इथे टोटल 4 नारळांची 4 शहाळ्यांची मलई इथे वापरली आहे मी. तर हे कमी जास्त प्रमाण असू शकतं. तुम्हाला जेवढा त्याच्यामध्ये नारळाचा, शहाळ्याचा, मलईचा वापर करता येईल त्यामुळे त्याचा टेस्ट एन्हान्स होणार आहे. बाकी कमी जास्त झालं, अगदी तुम्ही 2 नारळाला बाकी हे साहित्य वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही. क्रीम, त्याच्यानंतर इथे वापरलं आहे कोकोनट मिल्क, मिल्क पावडर आणि साधं आपलं गाईचं म्हशीचं दूध वापरलेलं आहे. सगळं रूम टेम्परेचरचं घ्या. हे बॅटर एकदम स्मूथ असं ब्लेंड करून घ्या ब्लेंडरने. हे अखेरीस आईस्क्रीमसाठी तयार झालेल्या या बॅटरमध्ये बारीक बारीक कापून घेतलेले टेंडर कोकोनटचे तुकडे, हे जेव्हा आईस्क्रीम खाताना तोंडामध्ये येतात तेव्हा खूपच छान लागतात, कमाल भारी टेस्ट होते. आता या सर्व साहित्याचं पूर्ण बॅटर किती वजनाचं झालं ते बघण्यासाठी म्हणून मी इथे स्पेशली वेइंग बॅलन्सवरती या बॅटरचं वजन पाहिलं, तर हे जवळजवळ झालं होतं 1200 ml. त्यातलं 900 ml मी आईस्क्रीमच्याच एका डब्यामध्ये, जुना माझ्याकडे अमूल आईस्क्रीमचा डब्बा होता, त्या डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे भरलं. आता यामध्ये मी टाकण्याचं कारण, माझ्याकडे ग्लास बाउल्स होते, एअरटाईट करण्याचे अजून बरेच ऑप्शन होते, पण थोडे तरी क्रिस्टल फॉर्म मला त्याच्यामध्ये जाणवायचे. त्यामुळे मला एकदा बघायचं होतं की ह्या प्लास्टिक कंटेनर्समध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये टाकल्यावर क्रिस्टल्स फॉर्म होतात का, म्हणून मला ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करावा लागणार होता.
म्हणून मी इथे प्लास्टिकचा डबा वापरला. पण माझा एक्सपिरियन्स असा ठरला की कुठलाही बाउल घ्या, कुठलंही कंटेनर घ्या, स्टीलचं घ्या, त्यानंतर तुम्ही प्लास्टिकचं घ्या, ग्लासचं घ्या, पण त्याच्यावरती एअर टाईट होण्यासाठी ह्या प्लास्टिकचा वापर करा. कारण प्लास्टिकचा ह्या वापर केला ना तर जे बबल्स येतात किंवा एअर क्रिस्टल डायरेक्ट हवेशी कॉन्टॅक्ट येतो, थोडीफार कंटेनरच्या बाजूबाजूने वगैरे एअर पास होत असेल तर ते सगळं स्टॉप करायचं काम हे करतं. त्यामुळे हे प्लास्टिक मी इथे वापरून बघितलं. प्लास्टिकच्या डब्याला पण लावलं, 900 mlचं बॅटर ह्याच्यामध्ये टाकलं आणि बाकी उरलेलं मी स्टीलच्या डब्यामध्ये पण टाकलं. तर स्टीलच्या डब्यालासुद्धा मी अशा प्रकारे हे प्लास्टिक लावून घेतलं आणि एक्सपिरियन्स खूप भारी होता. त्यानंतर मी काही आईस्क्रीम आहे ते आईस्क्रीम मोल्ड्स असतात त्यामध्ये टाकलं. आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकलेलं आईस्क्रीमसुद्धा मला एकदा दोनदा क्रिस्टल फॉर्म झाल्यासारखं वाटलं होतं, म्हणून हेच प्लास्टिक मटेरियल मी त्यालासुद्धा लावलं आणि ह्याला पण अजिबात क्रिस्टल्स आले नाही. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता. फक्त एक वाईट गोष्ट अशी झाली की हे सर्व झालं आणि नेक्स्ट डेच माझ्याकडे अनएक्सपेक्टेडली पाहुणे आले आणि त्यांना काहीतरी वेगळं बनवायचं. तर ते बनवण्यापेक्षा मला असं वाटलं वाव, माझ्याकडे आईस्क्रीम तयार आहे तर का नाही आपण एवढं छान आईस्क्रीम सर्व करायचं. तर मी घाईघाईमध्ये पटकन ते काढलं आणि त्यांना दिलं आणि त्यामध्ये माझा शूट करायचा राहून गेला की हे किती कमाल भारी झाले होते. पण ह्या मोल्डमधून आईस्क्रीम खूप छान बाहेर निघतात. यामध्येच मी बऱ्याच प्रकारचे अजून आईस्क्रीम केलेले आहेत, त्याच्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आहेत. त्यामुळे ह्या मोल्डमध्ये आईस्क्रीम खूप छान होतात हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आता दुसरी गोष्ट ह्यामध्ये असं आहे की जे कंटेनरमध्ये मी प्लास्टिक लावलं होतं त्यामुळे सुद्धा अजिबात क्रिस्टल फॉर्म नव्हते झाले आईस्क्रीमचा. हा एक्सपिरियन्स मला खूप भारी वाटला कारण की ह्या मोल्डसोबत आलेले हे वरचे कव्हरसुद्धा आईस्क्रीमवरती क्रिस्टल फॉर्म करतात. आईस्क्रीमच्या ह्या एअरटाईट डब्यातसुद्धा क्रिस्टल फॉर्म होतात. आता इथे मी मोल्ड, त्यानंतर हा प्लास्टिक कंटेनर, स्टीलचा डब्बा हे सर्व इथे लावलं. नेक्स्ट डे मी हे सर्व पाहिलं जेव्हा आईस्क्रीम सर्व करताना, तेव्हा खूपच छान झालं होतं आईस्क्रीम. आणि अशा प्रकारे हा आईस्क्रीम संपला आणि सगळे गेल्यानंतर जेव्हा मला वाटलं की अरे आपण शूटच नाही केला, तेव्हा असं वाटलं अरे थोडंसं राहिलं आहे आणि आईस्क्रीम संपलं म्हणजे खूपच कमाल भारी झालं होतं. हे सुद्धा एक त्याचंच प्रूफ आहे. त्यामुळे मग ह्या संपलेल्या आईस्क्रीमचा एक छोटासा शूट घेतला आणि नेक्स्ट रेसिपी काय करायची आहे त्याचा विचार केला. सबस्क्राईब करायला विसरू नका.